मित्रो, हिंदू असल्याचा अभिमान बाळगणारी आपली जात आणि मुघलांचा वरवंटा जेव्हा या धर्मावर फिरत आला होता ना, तेव्हा छत्रपती शिवरायांनी आपल्या धर्माला जिवंत ठेवलं. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद होती, अगर शिवराय न होते तो सुन्नत होत सबकी. या ओळी प्रकर्षानं आठवतात आपल्याला अशा वेळी. पण देशासाठी, देशाच्या रक्षणासाठी आणि देशात राहणाऱ्या 140 कोटी देश बांधवांची सुन्नत होऊ नये म्हणून भारत मातेचे जे वीरपुत्र आपली सुन्नत करून घेतात, त्यांना शतशत प्रणाम करावे लागतात. धुरंधर पार्ट 2 बघायला हौसेनं जाणारे लोक मी पाहतोय सध्या. म्हणजे शो हाऊसफुल आहेत, तिकिटांच्या किमती जास्त आहेत, अशा तक्रारींवर मात करून लोक सिनेमा पाहायला जात आहेत. बरं, हा सिनेमा काय 2-2.5 तासात संपणारा सिनेमा नाहीये, तर तब्बल 4 तास चालणारा हा सिनेमा प्रेक्षकांना त्या 4 तासात बोर होऊ देत नाही. मात्र बऱ्याच सिनेमांच्या बाबतीत असं होतं की हौसेनं आलोय बघायला, पण चला कधी संपतोय एकदाचं असं होतं. अशा चेहऱ्यानं बसलेले लोक मी पाहिलेत माझ्या आयुष्यात. धुरंधरच्या 4 तासांच्या लांबीला सहनच नाही तर एन्जॉय करून तो संपताच धूम ठोकण्याची जी प्रवृत्ती आहे ना माणसाची, म्हणजे आधी 4 तास अगदी न चुळबुळ करता बसतात, पण एकदा का तिथे तुम्हाला श्रेय नामावली क्रेडिट्स यायला लागले की धूम ठोकायची असते. आता ह्या धूम ठोकणाऱ्या बऱ्याच प्रेक्षकांनी धुरंधरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग मिस केला असण्याची शक्यता आहे. कारण क्लायमॅक्स नंतर सिनेमा संपला असं जेव्हा वाटतं आणि लोक आपल्या जागा सोडून एक्झिट लिहिलेल्या दरवाजाकडे आतुरतेनं धाव घेतात. पण तेवढ्यात का 1-2 सेकंदाचा जो ब्लॅकआउट स्क्रीनवर होतो आणि नंतर अख्खा सिनेमा किंवा अख्ख्या सिनेमाचं सार ज्यात सामावलेलं आहे, त्या रणवीर सिंगच्या म्हणजे त्या हमजा अली मजारीच्या ट्रेनिंगचं एक प्रकरण दाखवायला सुरुवात होते. साईडला क्रेडिट्स येतात, नावं येतात. त्यात पाण्याखाली श्वास रोखणं, प्रचंड मार खाऊनही तोंड न उघडणं, प्राण वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी निकराचा ठोसा मारणं. त्यानंतर हा एक सीन येतो, एक क्षण येतो. पाहिलं, बहुतांश प्रेक्षक हा सीन पडद्यावर झळकण्याआधीच थिएटर सोडून गेलेले असतीलही. त्यांना हा महत्त्वाचा सीन पाहता येत नाही किंवा त्यांनी तो पाहिलेला नसेल आणि त्यांच्या मनात एक अनुत्तरित असलेला प्रश्न हा शेवटपर्यंत अनुत्तरितच राहतो. प्रश्न तोच, पहलगामला झालेला हल्ला आठवतोय का तुम्हाला? दहशतवाद्यांनी पर्यटकांना नावं विचारली, जात विचारली, धर्म विचारला. हिंदू होते त्यांना गोळ्या झाडल्या, पण त्यात 1-2 जण हुशार निघाले. त्यांनी सांगितलं आम्ही मुसलमान आहोत. नावही सांगितली तोंडाला येईल ते, अब्दुल सलीम, जावेद, सुलेमान हनीफ. जे त्यावेळेस तोंडावर आलं ते जे नाव आलं समोर. पण या लोकांना त्या हल्लेखोरांनी पुढची परीक्षा द्यायला लावली. मुस्लिम हो तो कलमा पढ के दिखाओ. आणि जर तुम्ही पहलगाम हल्ल्याची जर ती टाईमलाईन चेक केली तर तुम्हाला आढळेल की एकाला कलमा पाठ होता, तो हिंदू कलमा पडला म्हणून वाचला, पण बाकीचे मारले गेले. काहींनी पुढची कृती केली जी सगळ्यात जास्त वेळा ओळख परेडसाठी वापरली जाते. तुमची विजार उतरवली जाते, पॅन्ट निकालो. आता विजार उतरवून हे लोक काय चेक करतात ते मी तुम्हाला सांगायला नकोच आहे. शेंडा बुडका छाटणी तपासणी केंद्र असतं ते. ही जी मुसलमानांशी ओळख आहे ना, सुनता, ती बऱ्याचदा पाकिस्तानातल्या आपल्या एजंटच्या मार्गातला अडथळा बनत नसेल का, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. मलाही पडला होता. तर मित्रो, हा धोका देखील दूर करण्यासाठी आपल्या एजंटशी मेडिकली सुनता करवली जाते. सर्कमसिजन म्हणतात त्याला. हे त्या सीनमध्ये दर्शवलंय. बऱ्याच जणांनी घाई गडबडीत थिएटर सोडताना हा सीन पाहिलेला नसेल किंवा अनेकांना तो एका क्षणाचा इशारा आणि नंतर हिरो व्हीलचेअरवर, हे नेमकं काय आहे याचा उलगडा झाला नसेल, प्रश्न पडला असेल. तर त्या सीनमधली खरी गंमत म्हणजे सुनता, सुन्नत, खतना अशी जी विविध नावं आहेत ती क्रिया. मित्रो, हिंदू असल्याचा अभिमान बाळगणारी आपली जात आणि मुघलांचा वरवंटा जेव्हा या धर्मावर फिरत आला होता ना, तेव्हा छत्रपती शिवरायांनी आपल्या धर्माला जिवंत ठेवलं. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद होती, अगर शिवराय न होते तो सुन्नत होत सबकी. या ओळी प्रकर्षानं आठवतात आपल्याला अशा वेळी. पण देशासाठी, देशाच्या रक्षणासाठी आणि देशात राहणाऱ्या 140 कोटी देश बांधवांची सुन्नत होऊ नये म्हणून भारत मातेचे जे वीरपुत्र आपली सुन्नत करून घेतात, त्यांना शतशत प्रणाम करावे लागतात अशा वेळी. ज्यांनी धुरंधर अजून पाहिला नसेल त्यांनी धुरंधरचा हा शेवट चुकू नये जर पाहायला गेलात. आणि ज्यांनी चुकवलाय त्यांनी पुन्हा जरूर पाहावा. कारण कुणीतरी आहे जे आपल्यासाठी पराकोटीचं बलिदान करतंय, हे आपल्याला समजायला हवं. ती जाण
ती जाणीव आपल्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी रुजायला हवी, कुठेतरी रुजायला हवी. बस एवढंच. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.